हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस नित्य प्रतिबंधात्मक योगचा आपला 19वा दिवस. तर आज आपला जो विषय आहे तो उच्च कोलेस्टेरॉल. तर आजच्या योग वर्गाला सुरू करताना आपण सर्वप्रथम साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन, हाताची ज्ञानमुद्रा, हाताचं मनगट जे आहे ते आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. सर्वप्रथम दूरवरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या मनाने, साक्षीभावाने त्या दूरवरून येणाऱ्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. तिथून येणारे जे प्राण्यांचे आवाज आहेत, वाहनांचे आवाज आहेत, पक्ष्यांचे आवाज आहेत, हे ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आवाज ऐकत असताना तो आवाज कुठून येतोय, कशाचा येतोय याचा जास्त विचार करायचा नाही. फक्त तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या किंवा आपल्या खोलीच्या बाहेरून जे येणारे आवाज आहेत त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज किंवा इतर ध्वनी आहेत ते मनाने, साक्षीभावाने तिथपर्यंत पोहोचून ते ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या आपण कक्षात बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. आपलं कक्षाचं निरीक्षण झाल्यानंतर आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, त्या आसनावर आपण बसलोय. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची ज्ञानमुद्रा, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले, प्रसन्न चित्तभाव. आपला चेहरा मनाने, साक्षीभावाने पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आता आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण यांची अनुभूती घ्यायची. श्वास घेत थंड हवा माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. ती मला एक नवीन नवचेतना, नवीन उत्साह, नवीन ऊर्जा प्रदान करत आहे. या दरम्यान श्वास बाहेर टाकताना माझ्या शरीरातले जे ताणतणाव, चिंता, काळजी या सर्व बाहेर पडत आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा आपण ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. ओ दीर्घ श्वास घ्या. ओ दीर्घ श्वास घ्या. माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी ना हो,
शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरि ओम हरि ओम तत्सत। दुनियात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हाताचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची, दोन्ही हातांचं दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन सावकाश डोळे उघडायचे। तर हस्तदर्शनाने आज आपल्या 19व्या दिवसाची योग वर्गाला आपण सुरू करूया। तर आजचा आपला विषय उच्च कोलेस्टेरॉल। तर कोलेस्टेरॉल हा चरबीसारखा जो घटक आहे हा नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये यकृतात तयार होतो। तर नवीन पेशींचं निर्मिती असेल, हॉर्मोन्सची निर्मिती असेल किंवा व्हिटॅमिन डी ची निर्मिती असेल, यासाठी हे खूप महत्वाचं असं आपल्या शरीराचा भाग आहे। शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी योग्य प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते। त्याच्यामुळे ज्या आवश्यकता असते त्याच्यामुळे रक्ताच्या ज्या गुठळ्या आहेत किंवा हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो, जर हे कमी प्रमाणात असेल आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल असेल तर। पण जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे प्रमाणापेक्षा जर जास्त वाढलं तर काय होतं की पण हे कारण कशामुळे होतं की उच्च कोलेस्ट्रॉल का वाढतं की वृद्धत्व असेल, हालचाल कमी झाली असते वयस्कर व्यक्तींमध्ये, स्थूलता असते किंवा व्यायामाचा अभाव असेल किंवा मग बैठकाम, चुकीचा आहार, यामुळे काय लक्षणं जाणवतात की छातीमध्ये वेदना होणे, त्याच्यानंतर चालताना धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, असं अत्यंत थकवा वाटणे, ऊर्जा कमी होणे, अशी काही लक्षणं दिसतात की ज्यांच्यामध्ये उच्च कोलेस्ट्रॉल लेवल जर वाढली तर अशा प्रकारचे लक्षणे दिसतात। तर त्याचे कारण पण आहेत, लक्षणं आहेत। तर यासाठी आपण हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो की जेणेकरून आपली कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती मेंटेन राहील। याच्यात दोन प्रकार आहेत, चांगलं कोलेस्ट्रॉल, वाईट कोलेस्ट्रॉल। तर वाईट जे ते प्रमाण कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल कसं चांगलं वाढेल किंवा मेंटेन राहील यासाठी आपण काय करू शकतो, तर योगाभ्यास तर आहेच, पण आपण नियमित चालणं, अर्धा तास तरी चालणं, जर काही व्यायाम करत नसणार तर अर्धा तास चालणं, आपले जे दैनंदिन जे आपले काम आहेत ते आपले काम स्वतः करणं, त्याच्यानंतर योगाभ्यासातील प्राणायाम आहेत, आसनं आहेत, सूक्ष्म हालचाली आहेत। समजा ज्यांना आसनं करणं शक्य नाही त्यांनी सूक्ष्म हालचाली करू शकतात, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार घालू शकतात। तर अशा प्रकारे नियमित योगाभ्यासामुळे कोलेस्ट्रॉलची जी पातळी जी ती आपली आपण नियमित ठेवू शकतो, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, खराब कोलेस्ट्रॉल आपण कमी करू शकतो। तर चला आपल्या आजच्या या नवीन विषयाला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम सूक्ष्म हालचाली महत्वाच्या आहेत। ज्यांना योगासनं करणं शक्य नसेल वयोमानानुसार किंवा काही व्याधी असतात, पण बसून आपण हाताच्या पायाच्या सूक्ष्म हालचाली करू शकतो। तर मग आपण सुरुवात करतानाच आपण हाताच्या सूक्ष्म हालचाली या असं नाही की मांडी घालूनच बसून करायला पाहिजे, आपण पलंगावर बसून करू शकतात, खुर्चीवर बसून करू शकतात, पाय लांब करून करू शकतात, फक्त आपली मान आणि पाठ एका सरळ रेषेत असेल एवढी काळजी घ्यायची आहे। हाताची सूक्ष्म हालचालीनंतर मनगटाची उघडझाप, संत व सावकाश, याला श्वासाची जोड द्यायची, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती। ह्या सूक्ष्म हालचाली देखील खूप महत्वाचं काम करतात की जेणेकरून आपली कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहील, आपला हात सांध्यांमधलं जे वंगण आहे ते कार्यान्वित होईल, तिथला जो असणारा वात आहे तो निघून जाईल, तिथली असणारी विशुद्धी ती रक्तामार्फत आपल्या शरीरातून बाहेर निघायला मदत होते। मनगटाची उघडझाप नंतर हाताच्या मनगटाची गोलाकार हालचाल, संत व सावकाश आपल्याला मनगटाची गोलाकार हालचाल करायची आहे उलट्या दिशेने। आता डाव्या हाताची मुठी वळून डाव्या हाताच्या मनगटाची गोलाकार हालचाल, तिथे येणारा जो कटकट आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय। आपण योग करतो म्हणजे काय की शरीर आणि मन आपण जोडायचा प्रयत्न करतो उलट्या दिशेने। तर आपल्याला कोलेस्ट्रॉल लेवल आपल्याला शारीरिक याच्याने किंवा मानसिक
ने देखील आपण त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. जर आपलं मानसिक स्वास्थ्य जर खराब असेल तर उच्च जे कोलेस्ट्रॉल आहे ते देखील ऑटोमॅटिक वाढण्यास मदत होते. त्याचं जे कार्य आहे ते संतुलित होत नाही. तर हाताच्या आता कोपऱ्याची उघडझाप, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, कोपऱ्याची उघडझाप, त्याच्यानंतर खांद्याची गोलाकार हालचाल, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, श्वास घेत बरगड्या जास्ती असं वरती, श्वास सोडत खाली. आता उलट्या दिशेने श्वास घेत वरती, श्वास सोडत खालून वरती. अशा प्रकारे हाताच्या सूक्ष्म हालचालीनंतर पायाच्या सूक्ष्म हालचाली. दोन्ही पाय आपले सरळ, हात आपल्या कमरेजवळ. सर्वप्रथम पायाच्या बोटांची उघडझाप, पाय जास्तीत जास्त एकमेकांपासून विलग वरच्या दिशेने, नंतर आतमध्ये, नंतर पायाचे गोटे जे ते मागे पुढे, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे. त्याच्यानंतर पायाच्या गोट्यांची गोलाकार हालचाल, जास्तीत जास्त श्वास सोडत पुढे, श्वास घेत आतल्या दिशेने, श्वास सोडत पुढच्या दिशेने, श्वास घेत आतल्या दिशेने. या प्रकारे आपल्याला पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने. त्याच्यानंतर आता आपल्याला गुडघ्याची उघडझाप करायची आहे. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर. पाच एक आवर्तन झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पायाने पायाच्या गुडघ्याची उघडझाप, श्वास घेत आत, श्वास सोडत सरळ. अशा प्रकारे पायाच्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण आता ह्या ज्या आपण सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. आता शक्यतो उच्च कोलेस्ट्रॉल कोणाला असतं की जे वयोवृद्ध आहेत. आता पहिले तर 60 नंतर होतं, आता 50 नंतर, आता भविष्यात 40 नंतर उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास उद्भवणार आहे. तर म्हणून आपण आजचा जो योग वर्ग आहे तो असा घेतोय की जेणेकरून सर्वच प्रकारच्या लोक हे आसनं जे सूक्ष्म हालचाली करू शकतात. तर याच्यात फक्त दक्षता घ्यायची आहे की ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल, कमरेतलं काही दुखणं असेल, उच्च रक्तदाब असेल, हृदयाचं काही उच्च रक्तदाब असेल, किंवा पोटाचं काही ऑपरेशन झालं असेल, हृदयाचं काही ऑपरेशन झालं असेल, तर त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण नौका चालन हे आसन करणार आहोत. तर दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, हाताची मुठ्ठी वाढायची, दोन्ही हात जे ते आपल्या घोट्याजवळ. आता श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, कमरेतून वाकायचं आहे. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, 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 श्वास घेत वरती. जेवढं आपल्याला मागे जातील तेवढं मागे जायचंय आणि कमरेतून खालच्या दिशेने वाकायचा प्रयत्न करायचा आहे. वरती जाताना कमरेतून जास्तीत जास्त वरती जायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत खाली. आता उलट्या दिशेने श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, कमरेतून वाकत श्वास सोडत पुढे. अशा प्रकारे आपल्याला 5-5 आवर्तन करायचे. तर नौका चालन नंतर आता आपण चक्की चालन करणार आहोत. दोन्ही पाय आपल्याला जेवढं सहज शक्य लांब नेता येईल तेवढं लांब न्यायचंय. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे. तर दोन्ही हात आपल्या पहिले
डाव्या पायाच्या गोटाजवळ. श्वास घेत श्वास सोडत कमरेतून वाकत जास्तीत जास्त पुढे उजव्या पायापर्यंत यायचं. नंतर आता जास्तीत जास्त उजव्या साईडला जेवढं सहज शक्य असेल तेवढं श्वास घेत मागे. याच्यात क्रॅम्प येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढंच करायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत पुढे. जेव्हा उजव्या बाजूला जेवढं सहज शक्य आहे तेवढं जास्त उजव्या बाजूला जायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. आता उजव्या पायाला अंतर परत उलट्या बाजूने करायचंय. तर उलट्या बाजूने झाल्यानंतर आपण आता कटी चक्रासन पाहणार आहोत. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आता कटी चक्रासन मध्ये काय करतो आपण, दोन्ही हात आपल्या हात जे आहेत आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये उजव्या हाताच्या बोटाने आपण डाव्या पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करतो. डावा हात जास्तीत जास्त मागे. श्वास सोडत सरळ. श्वास घेत उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडायचा, डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करतो. उजवा हात जास्तीत जास्त मागच्या बाजूला. श्वास घेत सरळ. श्वास सोडत सरळ. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. या दरम्यान संत श्वास. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजवा हात जास्त असतो मागच्या बाजूला. याप्रमाणे आपल्याला कटी चक्रासनी आसन करायचं आहे. तर आता सर्वांनी उभं राहायचंय. तर आता या हाता पायाच्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आपण चंद्र नमस्कार करणार आहोत. तर आपल्या जी चटई आहे किंवा आपलं जे आसन आहे त्याच्या पुढे यायचंय. आपण 2 चंद्र नमस्कार करणार आहोत. हाताची नमस्कार मुद्रा सूर्यनमस्काराप्रमाणे जे फक्त याच्यात 2 आसनं अर्धचंद्रासन हे 2 वेळा ऍड होतं. तर सुरुवातीला हाताची नमस्कार दंड स्थितीमध्ये उभं राहून हाताची नमस्कार मुद्रा. ओम वज्रेश्वराय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्त पादासन. त्याच्यानंतर डावा पाय मागे घेत अश्वसंचलनासन. आता अश्वसंचलनासातून आपल्याला अर्धचंद्रासनात यायचंय. आपला जो पाय गुडघ्यातून आपण वाकवलाय तो जास्तीत जास्त पुढे. हाताची नमस्कार मुद्रा बॅलन्स करून हाताची नमस्कार मुद्रा आपल्या छातीजवळ आणि श्वास घेत हात जास्तीत जास्त मागे कंबर मागे आणि जो पाय काटकोनात आहे तो जास्तीत जास्त पुढे पुश करायचा आहे त्याला आणि पाठ मागच्या दिशेनं. या दरम्यान संत श्वसन. श्वास सोडत हात आपल्या गुडघ्यांवरती, हात परत जमिनीवर, उजवा पाय मागे, तर्फासन, गुडघे टेकायचे, छाती टेकायची, अष्टांगासन. श्वास रोखून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, दोन्ही पायाचा सपोर्ट घेऊन. पर्वतासन. जो पाय सुरुवातीला मागे नेला होता तो पाय पुढे. श्वास घेत अश्वसंचलनासन. आता अर्धचंद्रासन करायचंय. हाताची नमस्कार मुद्रा गुडघ्यावरती. पहिले बॅलन्स करून घ्यायचा आहे. हात आपल्या छातीजवळ, नमस्कार मुद्रा. श्वास घेत हात जास्तीत जास्त मागे
जो डावा पाय आहे तो पुढच्या दिशेला पुश करायचा आहे, कमरेतून मागच्या दिशेला. श्वास सोडत हात आपल्या गुडघ्यांवरती, हात खाली, मागचा पाय पुढे घेत, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्त पादासन, श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणमासन. असा आपला पहिला चंद्र नमस्कार झाला. आता दुसरा चंद्र नमस्कार करूया. ओम सर्व मांगल्ये नमः. श्वास घेत हात जास्तीत श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत कमरेतून वाकत हस्त पादासन, श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचालनासन. त्याच्यानंतर दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा आपल्या गुडघ्यांवरती बॅलन्स करून छातीवरती, श्वास घेत कमरेतून जास्तीत जास्त मागे अर्धचंद्रासन, श्वास सोडत हात जेत आपल्या गुडघ्यांवरती, हात खाली. त्याच्यानंतर डावा पाय मागे तर्फासन, गुडघे जमिनीवर, छाती जमिनीवर, कंबरवरती अष्टांगासन श्वास रोखून ठेवायचा आहे. त्यानंतर श्वास घेत अश्वसंचलनासन, श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, पायाचा सपोर्ट घेऊन पर्वतासन, जो पाय मागे नेला होता तो पाय पुढे, श्वास घेत अश्वसंचलनासन, अश्वसंचलनासन नंतर दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती, दोन्ही हात नंतर बॅलन्स करून नमस्कार स्थितीमध्ये श्वास घेत हात मागे अर्धचंद्रासन, संत श्वसन, श्वास सोडत हात गुडघ्यांवरती, हात जमिनीवरती, मागचा पाय पुढे, श्वास सोडत हस्त पादासन, श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणमासन. अशा प्रकारे आपण 2 चंद्र नमस्कार केलेत. आता याच्यानंतर जागेवर ज्यांना चंद्र नमस्कार करणं जमत नसेल त्यांनी जागेवर वॉकिंग करायची आहे. जागेवर वॉकिंग करायची, किंवा चंद्र नमस्कार करता येत नसेल, ते गुडघ्यावरती जास्त लोळतो त्याच्यामुळे आपण सूर्यनमस्कार, तर जागेवर आपण या प्रकारे वॉकिंग करू शकतो, किंवा मग ह्या प्रकारे आपण जागेवर चालू शकतोय. बघ, उलटा पाय, हा पाय, हात, असं या प्रकारे. किंवा मग जागेवर सिंपली आपण दोन्ही हाताने दोन्ही पायाने आपण वॉकिंग करू शकतो. त्याच्याने जास्तीत जास्त जे फॅट्स आहेत ते कॅलरीज जास्तीत जास्त प्रकारे खर्च होण्यात मदत होते. त्यानंतर आपण 2 आसन पाहणार आहोत, त्रिकोणासन आणि वीरासन. सर्वप्रथम त्रिकोणासन. जेवढं आपल्याला दोन्ही पायांमध्ये जेवढं अंतर घेणं शक्य असेल तेवढं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे कमरेतून वाकायचंय. उजवा हात जास्तीत जास्त वरती काटकोनात असेल, डावा जो हात आहे माझा तो डाव्या पायाच्या घोट्याजवळ. या दरम्यान संत श्वसन. श्वास घेत सरळ, श्वास सोडत उजव्या बाजूला. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला त्रिकोणासन हे आसन टिकवायचंय. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपण याला टिकवू शकतो. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या हाताच्या बोटांकडे. श्वास सोडत सरळ. परत एकदा करूया. श्वास घेत डाव्या बाजूला, उजव्या हाताच्या बोटांकडे लक्ष द्यायचंय. उजवा हात वरच्या बाजूने. या दरम्यान संत श्वसन. श्वास सोडत, श्वास घेत सरळ, श्वास सोडत उजव्या बाजूला, श्वास घेत सरळ. अशा प्रकारे त्रिकोणासन केल्यानंतर आपण वीरासन आसन करणार आहोत. आपल्या आसनाच्या पुढच्या टोकाला यायचंय. त्याच्यानंतर उजवा पाय जेवढं सहज शक्य असेल जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागे नेल्यानंतर त्याला तिरकस करायचा आहे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार आता उजव्या पायाच्या
गुडघ्यावरती किंवा उजवा पाय आपला काटकोनात आहे. उजव्या पायाच्या गुडघ्यावरती हाताची नमस्कार मुद्रा. या दरम्यान बॅलन्स करून घ्यायचा आहे. श्वास घेत कमरेतून जास्तीत जास्त मागे वळायचा प्रयत्न करायचा आहे. हाताचं कोपर सरळ असेल. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत हात आपल्या गुडघ्यांवरती, गुडघा सरळ करायचा आहे. मागचा पाय सरळ, मागचा पाय जागेवर. हेच आपण आता दुसऱ्या पायाने करणार आहोत. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. उजवा पाय जास्तीत जास्त मागच्या बाजूला मागे गेल्यानंतर त्याला तिरकस करायचं आहे. डावा पाय गुडघ्यातून वाकत आपला संपूर्ण बॅलन्स जो आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर करायचा आहे. बॅलन्स झाल्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत हात जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न करायचा. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत हात आपल्या गुडघेवरती, पाय सरळ, मागचा पाय पुढे. अशा प्रकारे आपल्याला वीरासन हे आसन आपण केलं. तर सर्वांनी खाली बसायचे. तर श्वासाची गती वाढलेली आहे. तर आता आपण शरीराचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन आसन करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन एकदा करूया. दोन्ही पाय सरळ. त्याच्यानंतर जो उजवा पाय जो आहे सर्वांनी खाली बसून माझ्यासोबत अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन करायचंय. उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून वाकत डाव्या पायाजवळ, डाव्या पायाची फोल्ड करून डाव्या पायाची टाच जी आहे उजव्या मांडीजवळ, डावा हात माझा उजव्या पायाजवळ आणि जो उजवा हात आहे तो कमरेतून वाकत डाव्या बाजूला. अशा प्रकारे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन करायचं आहे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधीत टिकवायचं आहे. आसन सोडताना सावकाश पहिले मान सरळ करून घ्यायची. हात सरळ, वरचा पाय सरळ आणि सावकाश खालचा पाय सरळ. आता त्याच्यानंतर आता आपण हे डाव्या बाजूने करणार आहोत. डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून वाकत उजव्या पायाच्या मांडीजवळ, उजवा हात जो आहे तो डाव्या बाजूला आणि जो डावा हात असेल तो कमरेकडनं फिरून उजव्या कमरेकडे जास्त असं डाव्या बाजूकडे डाव्या खांद्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. आसन सोडताना श्वास सोडत मान सरळ, हात काढून घ्यायचे. वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ. त्याच्यानंतर आपण पश्चिमोत्तानासन आसन करणार आहोत. दोन्ही पाय आपले सरळ, हात जास्तीत जास्त वरती खांद्याच्या दिशेने वरती. दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त हात वरती नेल्यानंतर श्वास सोडत कमरेतून वाकत आपले दोन्ही हाताच्या बोटाने दोन्ही पायाचे बोट पकडायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन हा ते आसन कालावधीत स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. दरम्यान संत श्वसन आसन सोडताना सावकाश श्वास घेत कमरेतून वाकत सरळ. आता या आसनादरम्यान जो आलेला ताण आहे त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन आसन करणार आहोत. सर्वांनी पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर.
तळव्या आकाशाकडे हाताची बोट अलगद मिटलेली. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. मान डाव्या किंवा उजव्या बाजूला किंचितशी काढलेली, डोळे अलगद मिटलेले, श्वासाची गती वाढलेली आहे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही. सांगितलेल्या सूचनेप्रमाणे मनाने साक्षीभावाने आपल्या शरीराच्या त्या त्या अवयवापर्यंत पोहोचायचंय आणि तिथे आलेला जो ताण असेल तो ताण आपल्याला काढून टाकायचा आहे, त्याचं शिथिलीकरण करायचंय. तर सुरुवात करूया उजव्या हाताच्या बोटांनी. उजव्या हाताची बोट, मनगट, कोपर, उजवा खांदा, उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, उजव्या पायाची पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, तळपाय, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, खांदा, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे मणके, छातीच्या बरगड्या, मानेतले स्नायू, तिथले मणके, चेहऱ्याचे सर्व स्नायू, संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालेले. आता शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण शिल्लक राहिलेला नाही. शरीर हलकं झालेलं आहे. शरीर खूपच हलकं झालेलं आहे. मनावरचा, शरीरावरचा जो अतिरिक्त ताण आहे तो ताण निघून गेलेला आहे. मनात संकल्प करायचा आहे, मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवून कुठल्याही चुकीच्या प्रकारचा मी आहार घेणार नाही. माझ्या मनावर ताबा ठेवून मी कुठल्याही प्रकारचा चुकीचा आहार खाणार नाही, जेणेकरून जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते माझ्या शरीरात तयार होईल. चुकीचा कुठल्याही प्रकारचा आहार मी घेणार नाही. चुकीचा कुठल्याही प्रकारचा आहार मी घेणार नाही. अशा प्रकारे आपल्या मनाने संकल्प करायचा आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालेलं आहे. आपल्याला शवासनी आसन सोडायचे. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्यायचे, दोन्ही हात एकमेकांच्या जवळ. हाताच्या पायाच्या बोटांची आपल्याला सूक्ष्म हालचाल करायची आहे. त्याच्यानंतर डोळे उघडायचे, डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. तर छान प्रकारे शवासन झाल्यानंतर आता आपण शुद्धिक्रियामध्ये आपण भस्त्रिका हा प्राणायाम आपण करणार आहोत. तर कपाल शुद्धिक्रिया न करता आपण पहिले भस्त्रिका करूया. तर मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. दोन्ही हाताची मुठी वाढून दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ. तर भस्त्रिकामध्ये आपण काय करतो, ऑटोमॅटिक म्हणजे हात वरती नेता आपण दीर्घ श्वास घेतो आणि सोडताना एका स्ट्रोक मध्ये जोरात आपण श्वास सोडतो. तर सर्वांनी माझ्यासोबत भस्त्रिका करायची. आपण 10 राऊंड केल्यानंतर आपण थांबायचंय. तर माझ्यासोबत सुरू करा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दुसरा राऊंड, दुसरा आवर्तन सुरू करा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. तिसरा आवर्तन सुरू करूया.
दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास. अशा प्रकारे भस्त्रिका हा प्राणायाम झाल्यानंतर आता आपण सूर्यानुलोम विलोम आपण करणार आहोत. डाव्या हाताची डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करून डाव्या हाताचं मनगट डाव्या गुडघ्यांवरती, उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा करून इंडेक्स आणि मिडल आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. चंद्र अनुलोम विलोम मध्ये आपण काय करणार आहेत की डावी नाकपुडी बंद करायची, करंगडी आणि अनामिकाने डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा. याच्यामुळे काय होईल की आपल्या शरीरात जास्तीत जास्त उष्णता तयार होईल, आपलं चय जे वाढेल आणि त्याच्यामुळे जी अतिरिक्त जो आपले फॅट्स असतील ते जळण्यामध्ये मदत होते. तर मानपाट एका सरळ रेषेमध्ये सर्वांनी माझ्यासोबत सूर्य अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. डावी नाकपुडी बंद असेल, उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास सोडायचा आहे. 3दा केल्यानंतर थांबायचं. सर्वांनी माझ्यासोबत सुरू करायचंय. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. घ्या, सोडा, घ्या, अशा प्रकारे आपल्याला सूर्य अनुलोम विलोम आपल्याला प्राणायाम करायचा आहे. तर आजच्या 19व्या दिवसाला आपण इथे विराम देऊया शांतीपाठाने. हाताची ज्ञानमुद्रा, दोन्ही हात आपल्या मनगट जे आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम्, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरिओम हरिओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, मानपाट जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत कमरेतून आखत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचे. योग मुद्रा. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत कमरेतून सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हाताचं घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातावरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. सावकाश डोळे उघडून हस्तदर्शन. आजच्या आपल्या मंगलमय दिवसाला सुरुवात करूया. उद्या भेटूया आपल्या 20व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.